मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आपल्या देशातल्या एका प्राचीन भाषेबद्दल आहे. सगळ्यांना संस्कृत या भाषेबद्दल कमीत कमी ऐकून माहिती असेलच. आपल्यापैकी बहुतेक लोक ही भाषा कदाचित शिकले नसतील. किंबहुना या भाषेतलं साहित्य वाचण्याची आपल्याला खूपशी संधी पण मिळाली नसेल आणि त्यामुळे आपल्याला या भाषेच्या एकंदरीतच व्यापाबद्दल, एकंदरीतच तिच्या स्वरूपाबद्दल पुरेशी माहिती असेलच असं नाही. मला एका गोष्टीचा मनापासून खेद होत आहे, की जी भाषा मी शिकायला पाहिजे याच्याकरता मला संधी उपलब्ध होती आणि मी शिकू शकलो असतो, अशा त्या थोर भाषेला शिकण्यापासून मी वंचित राहिलेलो आहे. आणि या भाषेचं जो काही व्याप आहे, या भाषेची जे काही व्याप्ती आहे, तिचं स्वरूप आहे, तिच्याबद्दल पुरेशी माहितीसुद्धा मी कधी घेण्याचा प्रयत्न केला नाही. हा मी माझ्यातर्फे झालेला एक दोषच समजतो. परंतु जसं-जसं मी संस्कृत साहित्य वाचायला सुरुवात केली, दुसऱ्या भाषांमधून, इंग्रजीमधून, मराठीमधून, तसं-तसं या भाषेची थोरवी, या भाषेची महत्ता माझ्या लक्षात यायला लागली आणि आता असं वाटायला लागलं, की खरोखर आपण ही भाषा शिकायला पाहिजे होती. आपण ही भाषा न शिकून आपल्यापुरता तरी एक मोठा अपराध केलेला आहे. संस्कृत भाषेच्या एकंदरीतच श्रेष्ठत्वाबद्दल बोलताना असं म्हटलं जातं, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्मात् ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. सर्व भाषांमध्ये अत्यंत मधुर भाषा जर कोणती असेल तर ती दिव्य अशी संस्कृत भाषा आहे. त्यामध्येही काव्य अत्यंत सुंदर आहे आणि त्यात ते जे सुभाषित आहेत ते अधिकच रमणीय आणि खूप मनाला प्रसन्न करणारी, बोध करणारी आहेत आणि म्हणून ही भाषा फार महान आहे असा तिचा गौरव केला जातो. तो कशा प्रकारे खरा आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. आपल्या प्राचीन समाजापासून म्हणजे जवळपास 3,500 वर्षांपासून 4,000 वर्षांपासून ज्या भाषेचा संवादासाठी, लिखाणासाठी, विविध प्रकारच्या ग्रंथांच्या रचनेसाठी, ऋचा आणखीन श्रुती आणि स्मृतींच्या रचनेसाठी वापर केला जात होता, ती एक प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत आहे. प्रारंभिक वैदिक साहित्य संस्कृत भाषेत जरी लिहिलं गेलं तरी ते लेखी स्वरूपात नव्हतं, तर ते लोक पाठ करीत असत आणि म्हणून त्याला श्रुती असं म्हणत असत. आता एक लक्षात घ्या की जवळपास काही लाख ऋचा लोकांनी पाठ करून त्या जतन करून ठेवल्या आहेत. एका प्रचंड मोठ्या साहित्याचं जतन अशा प्रकारे करण्याची पद्धत जगात इतरत्र कुठेही नाही. ही आपल्या देशाला लाभलेली एक अत्यंत वैभवशाली आणि गौरवशाली अशी परंपरा आहे. तिचा एक व्यक्ती म्हणून का होईना आपण आदर करायला काहीच हरकत नाही. संस्कृत भाषेचा एकंदरीतच गौरव करताना असं म्हटलं जातं, सुरस सुबोधा विश्व मनोजा ललिता हृदया रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा नच कठिणा. ही अत्यंत सुबोध मनोज्ञ अशी भाषा आहे. विश्वाला मनोरम वाटणारी अशी भाषा आहे. आपल्या हृदयापर्यंत पोचणारी, आपल्याला आवडणारी अशी भाषा असू शकते आणि ती कठीण तर नाहीच आणि जटिल तर मुळीच नाही. फक्त तिचा सराव करणं आवश्यक आहे. अत्यंत सोपी भाषा आहे असा संस्कृत भाषेचा गौरव देखील केला जातो. आपल्या या संस्कृत भाषेची भारताची परंपरा, संस्कृती फार जवळून निगडीत झाली आहे, संबंधित आहे आणि म्हणून या भाषेबद्दल, या देशाच्या संस्कृतीबद्दल एका विद्वान इंग्रजी शिक्षण तज्ञांनी काय म्हटलं होतं 1835 सालच्या एका अहवालामध्ये, ज्याला मेकॉले डॉक्युमेंट असं म्हणतात. आपल्यापैकी अनेकांना वाचायचं असेल तर आज इंटरनेटवर पूर्णपणे उपलब्ध देखील आहे. ते जरा थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे. लॉर्ड मेकॉले असं म्हणतात, आय हॅव ट्रॅव्हल्ड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ इंडिया अँड हॅव नॉट सीन वन पर्सन हू इज अ बेगर, हू इज अ थीफ. सच वेल्थ आय हॅव सीन इन दिस कंट्री, such high moral values, peoples of such caliber that I do not think we would ever conquer this country unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage. And therefore, I propose that we replace her old ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will become what we want them, a truly डॉमिनेटेड नेशन. जर या देशाच्या परंपरेला, वैभवाला, संस्कृतीला, शिक्षण पद्धतीला आपण नष्ट केलं तरच या देशावर आपण राज्य करू शकतो, असा या वाक्याचा मतितार्थ आहे. आपण जरा गंभीरपणे हे वाक्य समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही देशाची संस्कृती, त्या देशाचा अभिमान, त्या देशाची मानसिकता यांच्यावर आघात करायचा असेल तर त्या देशाच्या भाषेला सर्वप्रथम आपण नष्ट केलं पाहिजे. हा अनेक देशांमध्ये अनेकांनी केलेला प्रयोग आहे, तो अत्यंत यशस्वी प्रयोग आहे.
तो भारताच्या संदर्भात देखील झाला, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. संस्कृतची थोरवी काय आहे? विल ड्युरँड या प्रख्यात इतिहासकाराच्या मते संस्कृत ही अशी अनेक भाषांची जननी आहे. याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. तर जगातील अत्यंत परिपूर्ण आणि तंत्रशुद्ध भाषा म्हणजे संस्कृत आहे, असं अनेक विद्वानांना, शास्त्रज्ञांना आजही वाटतं. यावरून आपल्याला या भाषेची थोरवी लक्षात यायला पाहिजे. आणि म्हणून संस्कृतमधल्या या वेगवेगळ्या वैभवाचा, त्या संस्कृत भाषेच्या थोरवीचा उल्लेख करताना एका काव्यात असं म्हटलं आहे, उपमा कालिदासस्य भारवेर्थ गौरवम दंडिना पदलालित्यम मागे संती त्रयोगुणा. कालिदासाची उपमा, भारवी नावाच्या कवीने लिहिलेल्या उत्तम रचना, दंडीचं पदलालित्य हे सर्व चांगलंच आहे, परंतु माघ नावाच्या कवीमध्ये हे सर्वच गुण उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कवींचा, त्यांच्या काव्यांचा, त्यांच्या साहित्याचा असा गौरव संस्कृत भाषेत आपल्याला ठायी ठायी पाहायला मिळेल. आपल्या देशामध्ये अत्यंत आदरणीय मानल्या जाणाऱ्या योगी अरविंदांनी देखील या भाषेचा गौरव एका वेगळ्याच स्वरूपात केलेला आहे. ते म्हणतात, संस्कृत लँग्वेज ॲज हॅज बीन युनिव्हर्सली रिकॉग्नाइज्ड बाय दोज कॉम्पिटंट टू फॉर्म ए जजमेंट ॲज वन ऑफ द मोस्ट मॅग्निफिसंट, द मोस्ट परफेक्ट अँड मोस्ट प्रॉमिनंट लँग्वेज. जगातल्या ज्या लोकांचं मत आपण नेहमी अधिकारवाणीने लक्षात घेतो, ज्यांना या भाषेबद्दल बोलायचा अधिकार आहे, ज्यांचा या भाषेबद्दलचा अत्यंत सखोल अभ्यास आहे, अशा अनेक तज्ज्ञ माणसांचं असं मत आहे की ही सर्वोत्कृष्ट, अत्यंत परिपूर्ण आणि शुद्ध आणि एक अत्यंत उत्तम अशी भाषा आहे. मला वाटतं अरविंदांच्या या विधानानंतर तरी सुद्धा आपल्या मनात संस्कृत भाषेच्या थोरवीबद्दल थोडा सुद्धा संशय असायचं कारण असू नये. या भाषेचा उदय साधारणपणे 3,500 वर्षांपूर्वी झाला असं मानलं जातं. संस्कृतमध्ये 2 शब्द आहेत, सम्यक आणि कृत. सम्यक म्हणजे परिपूर्ण, कृत म्हणजे पूर्तता. जी भाषा ऐकणे, बोलणे याकरता परिपूर्ण आहे, अत्यंत शुद्ध आहे, व्याकरण आणि विज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, अशी भाषा म्हणजे संस्कृत होय, असा तिचा अर्थ आपल्याला सोप्या शब्दात सांगता येईल. आणि म्हणून लॅपलास या नावाच्या एका फ्रेंच गणितज्ञानी या भाषेबद्दल काय म्हटलं आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कदाचित आश्चर्याचा धक्का बसणार नाही. लॅपलास हे 17व्या-18व्या शतकातले एक प्रख्यात गणितज्ञ होऊन गेले आहेत. त्यांचं असं मत आहे, इट इज इंडिया दॅट गेव अस द ingenious method of expressing all numbers by 10 symbols, each receiving a value of position as well as an absolute value, a profound and important idea which appears so simple to us now that we ignore its true merit. या भाषेने, या देशाने आम्हाला इतक्या अनेक गोष्टी दिल्या आहेत, विशेषतः गणिताच्या संदर्भात, त्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. एक लक्षात घ्या की या सर्व देणगीचा जगाने मोठा आदराने उल्लेख केला आहे, गौरव केला आहे आणि या भाषेची, या देशाच्या संस्कृतीची थोरवी मान्य केलेली आहे. प्राचीन भारतामध्ये किती विद्यापीठं होती आणि त्या काळात जगात इतरत्र उच्च शिक्षणाच्या कोणत्या सोयी होत्या याचा नुकताच एक अभ्यास प्रकाशित झालेला आहे. हा अभ्यास आपलं सगळ्यांना थोडासा अभिमान वाटावा असाच आहे. 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये ज्यावेळेला भारतात किमान 40 उत्तम अशी दर्जेदार विद्यापीठं होती, भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये इतरत्र शिक्षण संस्था होत्या, त्यावेळेला जगात सर्व मिळून इतक्या संस्था नव्हत्या. आणि या सर्व संस्थांमध्ये शिकायला ग्रीक, रोमन, चीनी आणि आशियातल्या, दक्षिण आशियातल्या अनेक देशांमधून, अरबस्थानातून, इराणमधून अनेक विद्वान शिकायला येत होते आणि येथून ज्ञानसंपदा घेऊन जात होते. नालंदासारख्या विद्यापीठाचा गौरव किंवा तक्षशिलासारख्या विद्यापीठाचा गौरव आपल्या कानावर आला असेलच. अशी थोर परंपरा या देशाला लाभली होती आणि या परंपरेला समृद्ध करण्याचं जर श्रेय कुणाला जात असेल तर ते संस्कृत भाषेला जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ध्वनिशास्त्र आणि संस्कृतचा फार जवळचा संबंध आहे. फोनेटिक्स या नावाचं एक शास्त्र आहे. असं मानलं जातं की संस्कृत ही या फोनेटिक्स म्हणजे ध्वनिशास्त्राचा शास्त्रीय उपयोग करणारी भाषा आहे. मानवी शरीरशास्त्र आणि संस्कृत यांच्यामध्ये अत्यंत नजीकचा संबंध आहे. संस्कृतमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार केले जातात त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या अवयवांचा अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत योग्य प्रकारे उपयोग केला जातो. स्वर आणि व्यंजन यांच्यामध्ये योग्य भेद करण्याचं, अचूक वापर करण्याचं जे शास्त्र आहे ते संस्कृत भाषेतच परिपूर्ण झाल्याचं आढळून येतं. इतर कोणत्याही भाषेत इतकं परिपूर्ण असं उच्चारांचं, ध्वनिशास्त्राचं तंत्र नाही, असं लँग्वेज ऑफ सायन्स या नावाच्या एका अत्यंत उत्तम अशा पुस्तकामध्ये लिहिलेलं निरीक्षण आहे. यावरून संस्कृत भाषेची थोरवी आपल्या सहज लक्षात येईल. आणि म्हणून संस्कृतबद्दल कार्ल सॅगन या नावाच्या एका विद्वान ज्योतिर्गणितज्ञानी, भौतिक शास्त्रज्ञांनी काय म्हटलं हे जर आपण लक्षात घेतलं पाहिजे.
त्यांचं असं म्हणणं आहे, वैदिक सियर्स टॉक्ड अबाउट क्रिएशन ऑफ टाइम, कल्प, billions of years. Modern science believes Earth is 4.54 billion years old and the universe is 13.75 billion old. Carl Sagan states, Vedic cosmology is the only one in which the time scale corresponds to these modern cosmology. वैदिक शास्त्रामध्ये ज्या प्रकारच्या कालाच्या कल्पाच्या गणना केल्या आहेत, काळाची जी कल्पना केली आहे ती आजच्या आधुनिक शास्त्राशी जवळपास सुसंगत आहे. आणि अशा प्रकारचं जर साहित्य या भाषेने आपल्याला दिलं असेल, अशा प्रकारचा विचार आपल्याला दिला असेल, तर तिला कालबाह्य म्हणायचं काही कारण माझ्या तरी लक्षात येत नाही. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अल्फ्रेड व्हाईटहेड यांना हे एक नोबेल पुरस्कार विजेते गणितज्ञ आणखीन भौतिक शास्त्रज्ञ आहेत. यांनी देखील संस्कृत भाषेबद्दल याच प्रकारच्या मताचा गौरव केलेला आहे. त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हे जे त्यांनी बर्ट्रँड रसेल या थोर तत्वज्ञ गणितज्ञाबरोबर जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात ते म्हणतात, द वास्टेस्ट नॉलेज ऑफ टुडे कॅनॉट ट्रान्सडेन द बुद्धी, दॅट इज इंटेलेक्ट ऑफ द ऋषीज इन एन्शंट इंडिया अँड सायन्स इन इट्स मोस्ट ॲडव्हान्स स्टेज नाऊ इज क्लोजर टू वेदांत दॅन एव्हर बिफोर. आजचं जे आधुनिक विज्ञान आहे ते वेदांताच्या पाशी जवळपास जाऊन पोहोचलेलं आहे. आपल्या ऋषींनी ज्या प्रकारे विचार केला, ज्या प्रकारचं तत्वज्ञान, ज्या प्रकारचं वैचारिक प्रकटन केलं, ते खरोखरच अतुलनीय आहे असं श्री व्हाईटहेड यांना वाटतं. पाणिनी हे थोर व्याकरणकार, त्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण अष्टाध्यायी नावाच्या एका ग्रंथाच्या माध्यमातून लिहिलं. व्याकरणाचं इतकं परिपूर्ण शास्त्र इतर कुठेही नाही. असं मानलं जातं की संस्कृत भाषेचा उद्गम जो आहे तो नटराजाच्या डमरूच्या नादातून झालेला आहे. हा डमरू नटराजाच्या हातात आहे आणि या डमरूच्या नादातून जे स्वर आणि व्यंजन निर्माण झालेत त्यांचा अचूक वापर करून संस्कृत भाषेमधले वेगवेगळे शब्द, वेगवेगळे स्वर, वेगवेगळे व्यंजन यांचा नेमका निर्मिती झाली आणि त्यामुळे या भाषेला एक वेगळ्या प्रकारचं संगीताचं, ध्वनिशास्त्राचं आधारभूत असं तंत्र लाभलेलं आहे असं मानलं जातं. या संस्कृत भाषेची थोरवी सांगण्याकरता एका वाक्याचा नेहमी उल्लेख केला जातो, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. बभौ मरुत्वान विकृतः समुद्रो, बभौ मरुत्वान विकृतः समुद्रः, बभौ मरुत्वान विकृतः समुद्रो, बभौ मरुत्वान विकृतः समुद्रः. आता वरवर पाहता ही 4 वाक्य जवळपास सारखी आहेत, पण प्रत्येक वाक्याचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिलं वाक्य आहे बभौ मरुत्वान विकृतः समुद्रो, विविध कर्म करने वाला हनुमान चूड़ामणि के साथ सुशोभित हुआ है. दुसरं वाक्य आहे बभौ मरुत्वान विकृतः समुद्र, रावणाद्वारे विकृत आणि अपमानित झालेला इंद्र अप्सरेबरोबर संतुष्ट झाला आहे. तिसरं वाक्य आहे बभौ मरुत्वान विकृतः समुद्रो, वायूसोबत समुद्र विक्षुब्ध झालेला आहे. आणि चौथं वाक्य आहे बभौ मरुत्वान विकृतः समुद्र, वायू आपल्या अत्यंत आनंदी अशा पुत्रासोबत मंद गतीने वाहू लागला आहे. आता एका भाषेत एकाच वाक्याचे इतके विविध अर्थ निघण्याकरता त्या भाषेची जी पकड आहे, त्या भाषेची जी रचना आहे, त्या भाषेतल्या शब्दांना ज्या वेगवेगळ्या छटा आहे त्या किती अनेक स्वरूपाच्या असल्या पाहिजेत याचा आपल्याला थोडासा अंदाज येईल. संस्कृतचं प्राचीनत्व काय आहे? अनेक लोकांना वाटतं संस्कृत ही इतक्यात म्हणजे 2ऱ्या शतकामध्ये किंवा 2 शतक ख्रिस्तपूर्व निर्माण झालेली भाषा आहे. परंतु पी राजेंद्रन या केरळ विद्यापीठातील प्राध्यापकांनी नुकताच एक अभ्यास पूर्ण केला आहे. एर्णाकुलम नावाचा केरळमधला जो जिल्हा आहे त्या भागात त्यांना काही अवशेष प्राप्त झाले. या अवशेषांवर जी लिपी अंकित केलेली आहे ती जवळपास 4000 वर्षांपेक्षा जुनी आहे आणि ती लिपी संस्कृत आहे. एक लक्षात घ्या, भाषेचा विकास आपोआप होत नाही. भाषेचा विकास संस्कृतीच्या विकासाबरोबर टप्प्याटप्प्याने होत असतो. जर 4000 वर्षांपूर्वी एखादी भाषा लेखी स्वरूपात अवशेषांमध्ये उपलब्ध झाली आहे तर ती संस्कृती त्यापेक्षा निश्चितच जुनी असली पाहिजे. यावरून संस्कृत भाषेचं प्राचीनत्व आणि या देशातल्या या संस्कृतीचं प्राचीनत्व आपल्या लक्षात यायला पाहिजे. संस्कृत भाषेबद्दल अनेक अपसमज आहे आणि या अपसमजांमुळेच या भाषेची थोरवी बरीच वेळ आपल्या लक्षात येत नाही. असं मानलं जातं की संस्कृत ही केवळ कर्मकांड आणि धर्मकार्यासाठी उपयुक्त भाषा आहे. हे खरं आहे का? हे खरं मुळीच नाही. अनेक शास्त्र, अनेक ज्ञानशाखांचा उदय संस्कृत भाषेतूनच झाला आहे. तुम्हाला माहिती करता सांगतो, आतापर्यंत ज्या संस्कृत ग्रंथांचं परिशीलन झालं आहे त्यातले 95% ग्रंथ हे धर्मकार्याशिवाय आणि कर्मकांड आणि हिंदू धर्माशी बद्दल संबंधित नाहीत, तर ते ज्योतिर्गणित, स्थापत्यशास्त्र, गणितशास्त्र, कला, नृत्य, नाट्य, साहित्य याबद्दलचे आहे. मग एखाद्या भाषेत जर केवळ 5% ग्रंथ धर्मकार्यासाठी किंवा धर्मकार्याबाबत लिहिलेले असतील तर ती भाषा केवळ धर्मकार्यासाठीच उपयुक्त आहे असं मानण्याचं काही प्रयोजन नाही.
याबाबत तुम्हाला इर्विन श्रोडिंजर या दुसऱ्या एका नोबेल पुरस्कार विजेत्या विद्वानाचं काय मत आहे हे सांगितलं पाहिजे. श्रोडिंजर यांनी अनेक उत्तम असे सिद्धांत भौतिकशास्त्रात मांडले आणि त्यामुळे त्यांचं नाव जगभर झालं. आपल्या आत्मचरित्रामध्ये ते म्हणतात, मोस्ट ऑफ माय आयडियाज अँड थिअरीज आर द रिझल्ट ऑफ इन्फ्लुएन्स बाय वेदांत. वेदांत वाचूनच मला अनेक कल्पना सुचलेल्या आहेत. ते पुढे असं म्हणतात, द भगवद्गीता इज द मोस्ट ब्युटिफुल फिलॉसॉफिकल सॉन्ग एक्झिस्टिंग इन एनी नोन लँग्वेज. जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला माहीत असलेल्या ज्या अनेक उत्तम अशा दर्जाच्या रचना आहेत त्यामध्ये भगवद्गीता ही सर्वोत्कृष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या विश्वाविषयीच्या आजच्या ज्योतिर्गणित शास्त्रांनी ॲस्ट्रॉनॉमीनी ज्या कल्पना मांडल्या आहेत त्यापैकी बहुतेक कल्पना वेदांतामधूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतात, असं या थोर माणसाचं, जर्मन पंडिताचं मत आहे. दुसरा एक अपसमज संस्कृत भाषेबद्दल आहे की संस्कृत ही अत्यंत ताठर आणि कठीण भाषा आहे. ती आपल्याला सहजासहजी समजू शकत नाही, तिचं आपल्याला सहजासहजी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि ती आपण सहज बोलू शकत नाही. हे देखील सत्य नाही. ही विलक्षण, लवचिक आणि सहजपणे बोलता येईल अशी भाषा आहे, परंतु त्याकरता विलक्षण सराव आणि परिपूर्ण अध्ययन मात्र आवश्यक आहे. कारण ही भाषा शास्त्रीय आहे. ज्याप्रमाणे आपण गणित शिकतो तेव्हा गणिताची सर्व प्रमेय आपल्याला आल्याशिवाय आपण गणिताची प्रश्नांची उत्तरं सोडवू शकत नाही. तसंच संस्कृत भाषेच्या सर्व सिद्धांत किंवा जे काही मूल रूप आहेत, धातू रूपावली असेल, शब्द रूपावली, तिचं जर आपण अध्ययन केलं नसेल तर आपल्याला ही भाषा समजू शकणार नाही. परंतु एकदा आपल्याला धातू रूपावली किंवा शब्द रूपावली सारख्या संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या मूलभूत रचना ज्या आहेत त्यांचा आपला परिचय झाला, त्याच्याबद्दल आपल्याला परिपूर्ण माहिती मिळाली की ही भाषा अनेक प्रकारे अत्यंत लवचिकपणे वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला वापरता येते. अनेक वाक्यरचना खूप मोठ्या शब्दांमध्ये किंवा खूप मोठ्या परिच्छेदांमध्ये ज्या लिहिल्या असतात त्या सहजपणे एका वाक्यातच आपल्याला पुन्हा लिहिता येतात. याबद्दल विल ड्युरॅन्ट या अमेरिकन इतिहास तज्ञांनी काय म्हटलं हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो. इंडिया वॉज द मदरलँड ऑफ अवर रेस अँड संस्कृत इज द मदर ऑफ युरोप्स लँग्वेजेस. शी वॉज द मदर ऑफ अवर फिलॉसॉफी, mother through the Arabs of much of our mathematics, mother through the Buddha of the ideals and embodied in Christianity, mother through the village community of self-government and democracy. आपल्याला ज्या ज्या आधुनिक कल्पना आज माहिती आहेत, ज्या ज्या आधुनिक सिद्धांत माहिती आहेत, मग ते राज्यशास्त्रातले असतील, गणितातले असतील, तत्वज्ञानातले असतील, त्या सर्वांचा उगम, त्या सर्वांची देणगी जर काही असेल तर ती संस्कृत भाषेने आपल्याला दिली आहे, असं ड्युरॅन्ट या अत्यंत थोर इतिहासकाराचं मत आहे. त्यांनी अर्थातच अभ्यास करून हे मत लिहिलं असावं असं म्हणायला हरकत नाही. एक संस्कृत भाषेबद्दल आणखीन एक गैरसमज आहे की अत्यंत जटिल आणि क्लिष्ट भाषा आहे. विविध काव्य आणि नाट्य जे संस्कृत भाषेत आहे ते आपल्याला समजण्यास अवघड आहे, भाषांतराला कठीण आहे. हे विधान देखील खरं नाही. या भाषेचं व्याकरण जर आपल्याला समजलं असेल तर ही भाषा कठीण नाही, हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो. संस्कृतचा अनेक कार्यांसाठी उपयोग आजही होत आहे आणि होत होता. आदेश असेल, तत्वज्ञान असेल, शास्त्रीय लिखाण असेल, हे जर आपल्याला चांगल्या प्रकारे आणि शुद्ध स्वरूपात द्यायचं असेल तर हीच भाषा आपल्याला सर्वोत्कृष्ट आहे. याबद्दलचे काही भाग मी नंतर सांगणारच आहे. कारण या भाषेची लवचिकता, या भाषेमधल्या शब्दांचं लालित्य आणि शब्दांची रचना करण्यामध्ये असणारा विविधता ही इतर कोणत्याही भाषेत नाही. त्यामुळे अनेक वाक्यांमध्ये जे आपण सांगू शकतो, अनेक प्रकारे जे आपण सांगू शकतो ते वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगण्याकरता, एका संदेशाला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याकरता ही भाषा विलक्षण उपयुक्त आहे. सर विल्यम जोन्स हे युरोपातल्या संस्कृत भाषेच्या प्रचाराचे आद्य पुरुष आहेत असं मानलं जातं. त्यांच्यामुळे युरोपियन लोकांना, इंग्लिश लोकांना संस्कृत भाषेचा परिचय झाला आणि त्यांनी संस्कृतचा पहिल्यांदा अत्यंत उत्तम असा अभ्यास करून संस्कृत भाषेचे इतर भाषांशी असणारा संबंध प्रस्थापित केला असं मानलं जातं. हे गृहस्थ भारतामध्ये अनेक वर्ष राहिले. त्यांचं काय मत आहे हे आपण जरा लक्षात घेऊया. द संस्कृत लँग्वेज इज ऑफ वंडरफुल स्ट्रक्चर, मोर परफेक्ट दॅन ग्रीक, more copious than Latin, and more exquisitely refined than any other language. A stronger affinity than could possibly have produced by accident. So strong indeed that no philologer could examine them all three without first believing them to have sprung from some common source. जोपर्यंत आपल्याला संस्कृत भाषेतूनच लॅटिन आणि ग्रीक भाषा जन्माला आल्या हे मान्य होत नाही तोपर्यंत आपल्याला या तिन्ही भाषांचा तुलनात्मक अभ्यासच करता येणार नाही. आणि ही भाषाच इतर अनेक युरोपियन भाषांची जननी आहे असा यांनी जो सिद्धांत मांडला होता तो नंतर मान्यही झाला आणि या भाषेतून अनेक शब्द इतर भाषांमध्ये गेले आहेत. परंतु ही भाषा तिकडून इकडे आलेली नसून इकडून तिकडे गेली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. चौथा एक अपसमज आहे की संस्कृत केवळ भारतात काही थोड्या लोकांना येणारी आणि बोलली जाणारी भाषा आहे. हेही खरं नाही.
अनेक देशात आज संस्कृतचा अभ्यास होत आहे, त्याबाबत संशोधन केलं जात आहे आणि कदाचित भारताबाहेरच जितकं उत्तम प्रकारचं संशोधन संस्कृत भाषेबद्दल होत आहे, तसं भारतात होत नसावं असं मानायला बरीच जागा आहे, हे मी नंतर सांगणारच आहे. एक लक्षात घ्या, आपण असं समजतो की ही भाषा आता मृत झालेली आहे, कालबाह्य झाली आहे, हिचा उपयोग नाही. ज्या क्षणाला एका भाषेबद्दल, एखाद्या थोर भाषेबद्दल अशा प्रकारचा अपसमज आपण आपल्या मनात बाळगूनच त्या भाषेकडे पाहायला लागतो, या भाषेचा मला काय उपयोग आहे असा प्रश्न विचारूनच तिच्याकडे पाहायला लागतो, त्यानंतर आपल्याला या भाषेबद्दल आदर वाटण्याची आणि ती भाषा शिकण्याची प्रेरणा होईल अशी शक्यता विलक्षण कमी राहते. थॉमस मॉरिस या नावाच्या एका ब्रिटिश विद्वानांनी जे मत संस्कृतबद्दल व्यक्त केलं आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. Seems to hint that Sanskrit was the original language of the earth. All Western scholars who readily apply their mind to the problem will find themselves concurring with Halthed that Sanskrit is the oldest language and that it was spoken all over the world. Other world languages are shattered and twisted bits of Sanskrit. संस्कृतची थोरवी सांगणारा हे जे विधान आहे ते कोड ऑफ जेंटू लॉ या नावाच्या पुस्तकात श्री थॉमस मॉरिस यांनी विशद केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संस्कृत भाषेबद्दल आणखीन एक अपसमज आहे, केवळ प्रार्थना आणि धार्मिक कार्यासाठीच संस्कृत उपयुक्त आहे, त्यात फक्त स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तंत्र आहेत, हेही खरं नाही बरं. शास्त्र असेल, विज्ञान असेल, साहित्य असेल, कितीतरी अनेक विज्ञान शाखांमध्ये, कितीतरी अनेक ज्ञानशाखांमध्ये संस्कृतचं योगदान विलक्षण आहे, अत्यंत लक्षणीय आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल मी पुढे सांगणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपण जोपर्यंत मोकळ्या मनाने आणि डोळे उघडे ठेवून संस्कृत भाषेत काय काय साहित्य आहे, कोणकोणत्या प्रकारचे ग्रंथ आहे हे पाहणारच नाही, याचा विचारच करणार नाही, याचा शोधच घेणार नाही, तोपर्यंत जेवढं आपल्याला माहिती आहे त्या अल्पज्ञानाच्या आधारावर आपण असं विधान सहजपणे करू शकतो. परंतु अशा प्रकारचं विधान फारसं योग्य नाही. समूळ ग्रंथ वाचल्या विणं जो करी निरूपण, त्याच्याबद्दल रामदासांनी काय म्हटलं हे वेगळ्या शब्दात सांगायची आवश्यकता नाही. आईन्स्टीन यांनी संस्कृत भाषेबद्दल आणि भगवद्गीतेबद्दल जे काही म्हटलं आहे ते त्यांच्या शब्दात सांगितलं तर योग्य होईल. When I read the Bhagavad Gita and reflect about how God created this universe, everything else seems so superfluous. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवानी ही पृथ्वी, हे विश्व कसं निर्माण केलं याचा विचार करतो, तेव्हा मला बाकी सर्व गोष्टी अत्यंत गौण वाटतात, अत्यंत सामान्य दर्जाच्या वाटतात. गीतेबद्दल, संस्कृत भाषेबद्दल एखाद्या थोर जगप्रसिद्ध आईन्स्टीन सारख्या नोबेल पुरस्कार विजेता गणितज्ञानी, भौतिक शास्त्रज्ञांनी आपलं असं मत व्यक्त केल्यानंतर आपल्यापाशी वेगळं काही बोलायला राहतं का, हा प्रश्नच आहे. आणखीन एक अपसमज आहे की संस्कृत भाषा ही तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असल्यामुळे ती समजण्यास दुर्बोध आहे. हेही खरं नाही, अपूर्ण माहितीवर आधारित आहे. संस्कृत भाषा तर्कशास्त्र आणि विशिष्ट वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित आहे, खरं आहे, पण त्यामुळे ती दुर्बोध होत नाही, उलट ती सोपी होते. परंतु पूर्वीच सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला तिचे नियम, त्या भाषेचं व्याकरण, तिची रचना करण्याची पद्धती याचा आपण अभ्यास करीत नाही, तोपर्यंत आपल्याला ही भाषा समजायला सोपी नाही. त्याच्याकरता विलक्षण चिकाटी आणि पाठांतर मात्र हवं, आणि हे एकदाच करावं लागतं. आपण इतरही कोणत्या भाषा शिकतो त्या आपल्याला आपोआप तर येतच नाही ना. आपल्यापैकी अनेक लोक वर्ग 1 किंवा 5व्या वर्गापासून MA पर्यंत, BA पर्यंत इंग्रजी भाषेचा सराव करतात, अभ्यास करतात, मग त्यांना इंग्रजी येते का हो, हा जर प्रश्न आपण आपल्याला विचारला तर बरेच वेळा याचं उत्तर अत्यंत निराशाजनक येईल. इंग्लिश मस्ट कम टू यू अशा शब्दांमध्ये आपण इंग्रजी भाषेबद्दल बोलायला लागतो, आणि तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी भाषा सहज येते असा आपलाही एक कदाचित गैरसमजही असतो. आपण ज्या भाषेचा अभ्यासच केला नाही, ज्या भाषेचा शास्त्रीय विचारच केला नाही, जी भाषा शिकण्याचा प्रयत्नच केला नाही, ती कठीण आहे हे म्हणणं सोपंच आहे, पण ती कठीण का आहे हे समजून घेणं मात्र सोपं नाही. संस्कृत भाषेच्या व्याकरणाबद्दल लँग्वेज ऑफ सायन्स या पुस्तकात काय म्हटलं आहे हे जरा समजून घेऊया. द ग्रामर ऑफ क्लासिकल संस्कृत क्रिएटेड बाय ग्रेट ग्रामेरियन Panini is highly sophisticated to ensure that the expression is precise, logical, and elegant. Sanskrit verbs are conjugated in 3 persons, first, second, and third. Verbs also have 3 numerical forms, singular, dual, and plural. Verbs also are expressed in 10 senses and 3 voices, active, middle, and passive. There are 8 cases: nominative, vocative, accusative, instrumental, dative, ablative, genitive, लोकेटिव्ह अँड 3 genders, मस्क्युलाइन, फेमिनाइन अँड न्यूटर. एक लक्षात घ्या, एखादी भाषा इतकी समृद्ध असू शकते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून की त्यात इतके सर्व प्रकारच्या घटक, सर्व प्रकारच्या गोष्टी अत्यंत सहजपणे समाविष्ट झाल्या आहेत. ज्या भाषेचं व्याकरण एखाद्या पक्क्या खडकाप्रमाणे अगदी कठीण आणखीन सशक्त आहे, त्यावर साहित्याची प्रचंड मोठी इमारत सहजपणे निर्माण करता येते.
कोणत्याही शास्त्राची इमारत सहजपणे निर्माण करता येते. ज्या भाषेचा पायाच पक्का आहे, तिला शब्दसंग्रहाची, वाक्यरचनेची काहीच कमतरता भासू शकत नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य, हे या भाषेचं सौंदर्य, हे या भाषेचं सामर्थ्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संस्कृत भाषेबद्दल आणखीन एक अपसमज आहे की ती आता कालबाह्य झाली आहे. एका लेखकाने असं म्हटलं की ती भाषा मला आजीसारखी आहे, घरात आहे पण अडगळ आहे. हे खरं नाही. तिचा अभ्यास करणं म्हणजे अपव्यय आहे. हा अपसमज आपण टाकून दिला पाहिजे. ही आजही जिवंत भाषा आहे. अनेक देशात या भाषेवर अध्ययन आणि संशोधन होत आहे. भारतात संस्कृत भाषा संदेश आणि व्यवहारासाठी केवळ 50,000च लोक वापरतात, असा एक निष्कर्ष कोणी काढलेला आहे. परंतु लक्षात घ्या, युरोप आणि अमेरिका आणि इतर देशांमध्ये ही संख्या 5 लाखाहून अधिक आहे. आपल्या दसपट लोक इतर देशांमध्ये ही भाषा शिकत आहेत, अभ्यास करीत आहेत, संवादाकरता वापरत आहेत. मग अशा वेळेला ही भाषा कालबाह्य झाली आहे, मृत झालेली आहे, तिचा उपयोग नाही म्हणून तिला टाकून दिलं पाहिजे, असं विधान किंवा असा विचार करणं ही आपली आत्मवंचना आहे. हा आपण स्वतःचाच केलेला अपमान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वार्नर हिल्सबर्ग या नावाचे एक नोबेल पारितोषिक विजेते जर्मन तत्वज्ञ आणि गणितज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, आफ्टर द कॉन्व्हर्सेशन अबाउट इंडियन फिलॉसॉफी, सम ऑफ द आयडियाज ऑफ क्वांटम फिजिक्स दॅट हॅड सीम सो क्रेझी सडनली मेड मच मोर सेन्स टू मी. क्वांटम फिजिक्स नावाच्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासाच्या शाखेतलं जो भाग मला अत्यंत जटिल आणि कठीण वाटत होता, तोच भाग जेव्हा मी भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला, संस्कृतचा अभ्यास केला, तेव्हा मला अत्यंत सोपा, सुलभ आणि समजण्यायोग्य वाटू लागला. एक लक्षात घ्या, तत्वज्ञान, भाषा, तिची रचना, तिची निर्मिती ज्या लोकांनी केली संस्कृत भाषेची, त्यांनी खूप विचार केला होता. त्यांनी विश्वाचा खूप अभ्यास केला होता आणि त्यामुळे त्या साहित्याला चटकन हे टाकाऊ आहे, हे निरुपयोगी आहे, असा एक प्रकारचा अनुमान काढून ती भाषा टाकून देणं हे आपल्याकरता तरी गौरवास्पद नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टीन यांचा एक तुम्हाला भाग सांगितला पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अल्बर्ट आइन्स्टीन यांचे एक विद्यार्थी होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर गुप्ता. त्यांच्याबरोबर झालेला संवाद डॉक्टर गुप्तांनी स्वतःच लिहून ठेवलेला आहे. तो का जरा लक्षात घ्या. वन डे ही ट्राईड टॉकिंग टू अन इंडियन सायंटिस्ट डॉक्टर B.N. Gupta in Sanskrit. When Dr. Gupta confessed that he didn't speak the language, Dr. Einstein was amazed at the poor response of the young Indian scientist and said, "You hail from India, which is the home of Hindu philosophy, and yet you have not cared to learn that language. Come along and see my library, which is treasure of classics from Sanskrit." तुम्ही भारतातून आला आहात आणि तुम्हाला या भाषेचा अभ्यास नाही, तुम्हाला या भाषेचा, या धर्माचा, या संस्कृतीचा परिचय नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे मिस्टर गुप्ता. माझ्या ग्रंथालयात बघा, हजारो पुस्तकं संस्कृत भाषेतील माझ्या ग्रंथालयातच आहेत आणि मी त्यांचं नियमित वाचन करतो. एखाद्या परकीय माणसाने आपल्या देशातल्या एखाद्या विद्वान माणसाचे असे कान टोचणं, यापेक्षा अधिक वेगळा दृष्टांत देण्याची आवश्यकता आहे का? अनेक उत्तम कलाकृती या भाषेतून जन्माला आल्या आहेत. आधुनिक पूर्व काळातील अनेक साहित्यिक कृतींचा उगम याच भाषेत झाला आहे. काव्य, नाट्य, कथा, कादंबरी आणि इतर विविध साहित्य प्रकार या भाषेत आपल्याला सहजपणे शोधता येतात. रामायण आणि महाभारताच्या आधारावर लिहिल्या गेलेल्या कथा, कादंबऱ्या, चरित्रात्मक ग्रंथ, आणखी तत्वज्ञानात्मक ग्रंथांची तर मोजदाद करता येणार नाही. इतर अनेक काव्य, नाट्यांचा साहित्य प्रकार म्हणून किती वेगवेगळ्या प्रकारे भारतातच नव्हे तर इतर अनेक देशात उपयोग झालाय, याचाही आपल्याला विस्मयचकित करणारा माहिती आपल्याला मिळू शकेल. एकच उदाहरण देतो. शाकुंतल या कालिदासाच्या कलाकृतीचा जेव्हा जर्मन भाषेत अनुवाद झाला, त्यानंतर त्या भाषेतले अगदी महान कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, गटे. यांना ती कलाकृती वाचल्यावर इतका आनंद झाला, ते म्हणाले, बापरे, काय ही थोर कलाकृती आहे. अक्षरशः त्यांना त्या माणसाबद्दल, कालिदासाबद्दल विलक्षण आदर निर्माण झाला. इतर अनेक देशांमधल्या साहित्य कृतींवर संस्कृत साहित्याचा विलक्षण प्रभाव झाला आहे, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. संस्कृत व्याकरण आणि गणितीय सिद्धांत याच्याबद्दल तर वेगवेगळ्या प्रकारची मतं नंतर मी सांगणारच आहे. तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक आधार हा या भाषेचा एक महत्त्वाचा गुण आहे. निक ब्रिग हे एक अमेरिकन अभ्यासक आहे. ते नासामध्ये काम करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की परिपूर्णता आणि तर्कशुद्धता यामुळे संस्कृत भाषा अनेक प्रकारे इतर भाषांपेक्षा वेगळी आहे. संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, या शास्त्रांमध्ये या भाषेचा विलक्षण उपयोग होऊ शकतो. जर संगणकाचा प्रोग्राम आपण जर संस्कृत भाषेचा आधार करून लिहिला तर तो अधिक परिपूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आज जे नवीन शास्त्र आहे त्याला मशीन लँग्वेज असं म्हणतात किंवा रोबोटिक्स असं म्हणतात, यासाठी तिचा विशेष उपयोग होऊ शकतो, असं या शास्त्रज्ञाचं मत आहे. त्याच्यावर आधारित त्यांनी अनेक
संशोधनपर लेख लिहिले आहेत. त्यापैकी काही लेखांची चित्र आपल्याला पाहायची असतील किंवा लेख वाचायचे असतील तर ते आजही आत्ताही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. प्राचीन संस्कृत साहित्य ही एक विलक्षण मोठी परंपरा भारताला लाभली आहे. अनेक लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी हे विलक्षण समृद्ध केलं आहे. या संस्कृत ग्रंथांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. परंतु अद्यापही कितीतरी ग्रंथ अप्रकाशित आहेत, अपरिचित आहेत. अनेक ग्रंथांचा तर शोधच लागलेला नाही. या ग्रंथांना अद्यापही अपेक्षित मान्यता आणि लोकप्रियता त्यामुळे लाभू शकली नाही. आपल्या देशामधल्या जुन्या मंदिरांमध्ये, अनेक ग्रंथालयांमध्ये अशा प्रकारचे महान ग्रंथ पडलेले आहेत. याचा आपण शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण कदाचित राहुल संप्रुत्यायन हे नाव ऐकलं असेल. राहुल संप्रुत्यायन हे बौद्ध साहित्याचे अत्यंत विलक्षण जिज्ञासू अभ्यासक होते. ते तिबेटमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना अनेक बौद्ध मठांमध्ये विलक्षण जुनी अशा अनेक संस्कृत पोथ्या पाहायला मिळाल्या. संप्रुत्यायन स्वतः संस्कृत पंडित होतेच. पाली भाषेचे तर ते विलक्षण मोठे महान पंडित आणि अभ्यासकही होते. त्यांनी त्या सर्व पोथ्या, त्या सर्व ग्रंथांना अनेक प्रकारच्या खेचरांवर भरून भारतात आणलं आणि त्याचा अनुवाद सुरू केला. अद्यापही त्यातले काही ग्रंथांचा अनुवाद झाला नाही. परंतु त्याच्या या विलक्षण असाधारण प्रयत्नांमुळे, अथक प्रयत्नांमुळे लोकांना या भाषेची थोरवी कळू लागली. आपण अशा प्रकारचे प्रयत्न आपल्या देशात झाले नाही आहेत. अनेक ग्रंथालयांमध्ये, मंदिरांमध्ये असणाऱ्या ग्रंथांचा आपण शोध घेतला नाही. मधल्या काळामध्ये कितीतरी ग्रंथ परकीयांच्या आक्रमणामुळे नष्ट झाले आहेत, याची आपल्याला जाणीव देखील नाही. अशा वेळेला या साहित्याचा शोध घेऊन त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य नाही काय? याबद्दल संस्कृत भाषेच्या थोरवीबद्दल एक श्लोक तुम्हाला मी सांगू इच्छितो. काव्येषु नाटकम रम्यम तत्रापीच शकुंतलम तत्रापीच चतुर्थो अंक तत्र श्लोक चतुष्टयम. काव्य आणि नाटकांमध्ये नाटक सगळ्यात उत्तम. त्यातलंही शाकुंतलासारखं नाटक तर नाहीच. त्यातलाही चौथा अंक सर्वात उत्तम आहे आणि त्यातला चौथा श्लोक सर्वश्रेष्ठ आहे. कालिदासाच्या थोरवीबद्दल व्यक्त केलेलं हे वाक्य आपण जर खरोखरच शाकुंतल हे नाटक वाचलं तर आपल्याला सहजपणे ते मान्य होण्यात आलं. प्राचीन काळापासून संस्कृत भाषेचा सर्वदूर प्रभाव झालेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित कथा सरित सागर या संस्कृत ग्रंथाबद्दल वाचलं असेल, हा ग्रंथ वाचला असेल. आज हा 5 खंडांमध्ये उपलब्ध आहे. परंतु तुम्हाला सांगायला मला मोठा आनंद होतो की कथा सरित सागर हा केवळ संस्कृत भाषेतला एक उत्तम ग्रंथ आहे, कथा संग्रह आहे असं नव्हे. या ग्रंथावरून आधारित अनेक ग्रंथ अरबी भाषेत, युरोपियन भाषेत नंतर लिहिले गेले. त्याची अनेक विदेशी भाषांमध्ये, विशेषतः पर्शियन भाषेमध्ये, अरबी भाषेमध्ये, फ्रेंच भाषेत रूपांतरं झाली आहेत आणि त्या देशातल्या अनेक लोककथा याच ग्रंथातून जन्माला आल्या आहेत. पंचतंत्राबद्दल तर मागे एकदा मी तुम्हाला सांगितलंच आहे. जगातल्या सर्वात अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेला आणि सर्वाधिक लोककथा या ग्रंथातून इतर भाषांमध्ये निर्माण झाल्या आहेत. हे या संस्कृत भाषेच्या ग्रंथांची ही थोरवी आहे. संस्कृत भाषेला जरी दुर्बोध नसली तरी तिला आज समाज मान्यता नाही, हे सत्य आपण मान्य केलंच पाहिजे. आज ही आपल्या देशाची महत्त्वाची भाषा नाही. याचं कारण आपल्या समाज रचनेत आहे, हेही नाकारण्याचं काहीच कारण नाही. परंतु यासोबत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या लोकांनी संस्कृत भाषा इतरांपर्यंत पोहोचू दिली नाही त्यांना शिक्षा न देता आपण या भाषेला शिक्षा देतो. संस्कृत भाषेचा याच्यामध्ये काहीच दोष नाही. आपण आजही संस्कृत शिकू शकतो, तिचा अभ्यास करू शकतो, ती त्या भाषेचं प्रावीण्य प्राप्त करू शकतो. परंतु संस्कृत ही एका विशिष्ट समाजाची भाषा होती म्हणून आम्ही ती शिकणार नाही असा दुराग्रह मनाची ठेवल्यामुळे आपण त्या लोकांना शिक्षा देत नसतो, या भाषेला, या एका थोर भाषेला शिक्षा देत असतो. याच्यामध्ये आपल्या मनाचाच कोतेपणा दिसून येत नाही का? अनेक शास्त्र, तत्वज्ञान, विज्ञान आणि अनेक विद्या या संस्कृत भाषेच्या भांडारात आहेत. त्याची आपल्याला जाणीव होत नाही. परदेशातील विद्वान येऊन त्याचा अभ्यास करतात आणि आपल्याला सांगतात, हे आपण आपलंच नुकसान करीत नाही का? वैद्यकशास्त्र असेल, आयुर्वेद असेल, तंत्रज्ञान, गणित, ज्योतिर्विद्या, कितीतरी विद्यांचं, कितीतरी ज्ञानशाखांचा अपूर्व संग्रह या भाषेत आहे. हा संग्रह आपण या भाषेकडे दुर्लक्ष करून नष्ट करत नाही का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायलाच पाहिजे. विविध अभ्यासातून काय अनुमानं प्राप्त झाली आहेत हे आपल्याला सांगितलं तर आपल्याला या भाषेची थोरवी कदाचित लक्षात येईल. अनेक विद्यापीठांमधून संस्कृत भाषेबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास झाले आहेत. त्याच्यात काय लक्षात आलं की रचनाशास्त्र, स्थापत्य, विधी, वैद्यक, अर्थशास्त्र, गणित, साहित्य, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान या सर्वच विद्याशाखांकरता अपूर्व असं साहित्य संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. यापैकी कितीतरी साहित्य अद्यापही अप्रकाशित आहे. तुम्हाला याचं एक उदाहरण मला सांगायला पाहिजे. आपण अर्थशास्त्र या ग्रंथाबद्दल ऐकलं असेल. विष्णुगुप्त अर्थात चाणक्याने हा ग्रंथ लिहिला. परंतु मित्रो, 1920 सालापर्यंत हा ग्रंथ हेच आपल्याला माहीत नव्हतं. गणपती शास्त्री आणि श्यामशास्त्री सारख्या विद्वान लोकांनी हा ग्रंथ शोधून काढला, तो पूर्ण अनुवादित करून समाजापुढे, जगापुढे आणला, तेव्हाच आपल्याला माहीत झालं. परंतु त्यासोबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या
या अर्थशास्त्रातच इतर वेगवेगळ्या अशा 19 अर्थतज्ञांची नावं आहेत आणि त्यांच्या ग्रंथांची नावं आहेत. ते ग्रंथ आज कुठे आहेत हेही आपल्याला माहीत नाही. मग अशा प्रकारचं अपूर्व साहित्य ज्या भाषेत होतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या सिद्धांतांचा योग्य उहापोह आहे, अनेक दृष्टांत आहेत. ते ग्रंथ शोधून काढणं आणि त्या शास्त्राला ज्यांनी त्या भाषेने समृद्ध केला आहे, त्या भाषेचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य बनतं. अभ्यास विषय म्हणून संस्कृत आज अनेक देशांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये वापरला जात आहे. संस्कृत भाषेचा अनेक अंगांनी अभ्यास होत आहे. या ज्ञानसंग्रहावर आपले प्रभुत्व असावं याच्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी प्रयास होत आहेत. विशेषतः जर्मनी, फ्रान्स, फिनलंड, इंग्लंड या देशांमध्ये आणि अमेरिकेत याबद्दल होणारं संशोधन आपल्या देशातल्या संशोधनापेक्षा फारच पुढे गेलेलं आहे. ही बाब आपण डोळसपणे लक्षात घेतली पाहिजे. संस्कृतला अनेक भाषांची जननी मानलं जातं. विशेषतः भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्यापैकी कितीतरी भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झाल्या आहेत असं मानलं जातं. अनेक भाषांमधले अनेक शब्द हे संस्कृतोद्भवच आहेत. इतर देशातल्याही अनेक भाषांची जननी म्हणून संस्कृतचा उल्लेख केला जातो. बंगाली, ओरिया, मराठी, कन्नड, हिंदी ही सर्व संस्कृत भाषेची अपत्य आहे. परंतु त्यासोबतच ब्राह्मी, थाई आणि इतर अनेक दक्षिण आशियाई भाषा सुद्धा संस्कृत भाषेतून निर्माण झाल्या आहेत. तिबेटियन भाषा, जावायन भाषा, कोरियन, नेपाळी आणि ग्रीक भाषा देखील संस्कृतमधून निर्माण झाल्या असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये संस्कृतबद्दलचा विचार आणि अभ्यास होत आहे. 1970 पासून तर बहुतेक सर्वच दक्षिण आशियाई आणि युरोपियन देशांमध्ये संस्कृत भाषेचा अत्यंत सखोल असं संशोधन होत आहे. एक सिद्धांत मांडला जातो, त्याला म्हणतात प्रोटो इंडो युरोपियन म्हणजे स्पाय. असं मानलं जातं की अनेक युरोपियन भाषा या भारतीय भाषांमधून विशेषतः संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत. अनेक आशियाई भाषा देखील भारतीय भाषातून विशेषतः संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत. आणि त्याच्या या आलेखातून तुमच्या लक्षात येईल की ग्रीक असेल, वेल्श असेल, लॅटिन असेल, त्याच्यानंतर ओल्ड डच भाषा असेल, जुनी डच भाषा असेल, जुनी इंग्लिश असेल, या सर्व जुनी जर्मन भाषा असेल, या सर्व भाषांची मातृभाषा संस्कृत आहे असं मानलं जातं. आणि त्याच्याकरता एका अभ्यासामध्ये एक चार्टच तयार करण्यात आला, एक आलेख तयार करण्यात आला. त्यात संस्कृत भाषेमध्ये ज्या लिपीचा वापर केला जातो, ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर, अक्षरांचा वापर केला जातो, त्या शब्दांवरूनच इतर भाषातील शब्द कसे निर्माण झाले आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला आहे. एकंदरीतच शास्त्रीय अध्ययनातून आता हे सिद्ध होत आहे की संस्कृत भाषा अनेक भाषांची जननी आहे. युरोपात संस्कृत भाषेचा प्रवेश कसा झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युरोपामध्ये 15व्या शतकानंतर, ज्याला रेनिसान्स किंवा नवचैतन्य म्हणतात, त्याची लाटच आली. आपल्या वेगवेगळ्या युरोपियन देशांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या देशातल्या पूर्वजांबद्दल पुनर्विचार करण्याची एक पद्धत सुरू झाली. त्यामुळे युरोपात एक मोठं वैचारिक परिवर्तन घडून आलं. त्यातूनच वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांती पण झाली. या क्रांतीनंतर युरोपाचा विस्तार होऊ लागला. युरोपातल्या अनेक देशांनी इतर देशांना आपली वसाहत करायला सुरुवात केली. याच्याबद्दल तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीच्या व्याख्यानामध्ये सांगितलंच आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी, 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी, 1620 मध्ये डॅनिश म्हणजे बेल्जियम ईस्ट इंडिया कंपनी, 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, अशा अनेक कंपन्या स्थापन झाल्या. या कंपन्यांचे अधिकारी, या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक लोक भारतात आले. पोर्तुगीज लोक सर्वप्रथम भारतात आले. गोवा आणि केरळमध्ये आलेल्या पोर्तुगीज लोकांनी भारताचं अध्ययन सुरू केलं. सासेत्ती नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने पहिला आयुर्वेदिक ग्रंथ पोर्तुगीज भाषेत अनुवादित केला. तेव्हा त्यांच्या वैद्यकशास्त्रामध्ये मोठी क्रांतीच घडून आली असं मानलं जातं. परंतु त्याचा परिणाम इतर युरोपियन देशांवर झाला. फ्रेंच आणि जर्मन अभ्यासकांनी संस्कृत ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. याचा परिणाम असा झाला की युरोपामध्ये भारताबद्दल असणारे अनेक गैरसमज दूर झाले. भारत हा आपल्यापेक्षा अधिक वैचारिकदृष्ट्या समृद्ध असा देश आहे हे त्या लोकांच्या लक्षात आलं. गोवा जेव्हा पोर्तुगीजांनी काबीज केला तेव्हा त्यांचे पहिले शासक होते अल्बुकर्क नावाचे एक गृहस्थ. त्यांनी स्वतः संस्कृत भाषेचा अभ्यास केला आणि त्यांना ती लॅटिन भाषेपेक्षा परिपूर्ण वाटू लागली. याचा परिणाम काय झाला की पोर्तुगालमध्ये भारतातून गेलेल्या प्रत्येक विद्वानांनी या भाषेचा आपण अभ्यास केला पाहिजे असा प्रचार सुरू केला. आणि त्याच्यातूनच एका नवीन शास्त्राचा जन्म झाला, ज्याला भारत विद्या किंवा इंडॉलॉजी असं म्हणतात. भारताची वैचारिक संपदा समृद्ध आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक संस्कृत ग्रंथांचा त्या भाषांमध्ये, विशेषतः युरोपियन भाषांमध्ये सहजपणे अनुवाद होऊ लागला. याचा परिणाम त्या देशातील अनेक विद्वानांना देखील झाला. वॉल्टेअर हे नाव आपण ऐकलं असेल, हे एक फ्रेंच विद्वान होते. त्यांनी संस्कृत भाषेतल्या वेदांताचा अभ्यास जेव्हा केला, त्यांना एक पुस्तक वाचायला मिळालं, इझोर वेदम नावाचं. ते वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की धर्मतत्वज्ञान किती समृद्ध असू शकतं, धर्माची तत्व किती शास्त्रशुद्ध असू शकतात आणि त्याचं व्याकरण किती परिपूर्ण असू शकतं एखाद्या भाषेचं, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ख्रिस्ती धर्मावर अत्यंत सडकून टीका केली. ख्रिस्ती धर्मातले अनेक दोष दाखवून दिलेत
आणि त्या सर्वांकरता त्यांनी एर्झोर वेदम या पुस्तकाचा आधार मानला होता. बार्थेलोमू नावाच्या माणसाने संस्कृत भाषेचं पहिलं व्याकरण युरोपियन भाषेमध्ये प्रकाशित केलं. आणि मग त्यानंतर संस्कृत भाषेबद्दलच्या विद्वानांची परंपराच युरोपमध्ये सुरू झाली. 1790 मध्ये बार्थेलोमू या विद्वानांनी अनेक संस्कृत ग्रंथांचा अनुवाद केला. 1804 मध्ये विल्यम करी नावाच्या माणसाने अनेक संस्कृत ग्रंथांचा अनुवाद केला. 1808 मध्ये चार्ल्स विल्किन्सन नावाच्या माणसाने अनुवाद केले. 1840 मध्ये ऑटो व्हान नावाच्या जर्मन एका विद्वानाने तर जवळपास संपूर्ण आयुष्य 40 वर्ष सतत संस्कृत ग्रंथांचा अनुवाद करण्यावरच घालवलेले आहे. 1711 मध्ये हॉवेल आणि 1735 मध्ये डोव अशा अनेक विद्वानांनी एक जवळपास 100 वर्ष सातत्याने संस्कृत भाषेचा जणू काही पाठपुरावाच केला. अनेक ग्रंथांचा, मग त्यात रामायण असेल, महाभारत असेल, गीता असेल, वेदशास्त्र असेल, अनेक ग्रंथांचा अनुवाद करायला सुरुवात केली. या भाषेचं समृद्ध स्वरूप, या भाषेच्या साहित्याची लालित्य आणि विविधता याचा परिचय त्यांनी आपल्याला करून द्यावा, अशा प्रकारची परिस्थिती कदाचित निर्माण झाली. संस्कृत ग्रंथांचं संगोपन आणि संग्रहण करण्याकरता मग त्यानंतर ब्रिटिश आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केले. आपल्याला एका सम्राटाचं नाव कदाचित ऐकून माहिती असेल, नेपोलियन. नेपोलियन जेव्हा प्रथमतः इजिप्तमध्ये गेला, त्यानंतर तिथून आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पूर्व ही आपल्यापेक्षा अधिक समृद्ध अशी संस्कृती आहे. त्याने आपल्या भारतात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आदेश दिला की भारतातून जेवढे संस्कृत ग्रंथ तुम्हाला आणता येतील, भारतातील प्राचीन ज्या विषयांमध्ये, ज्या भाषांमध्ये ते ग्रंथ आणतील ते आणले पाहिजेत. त्याचं फ्रेंच ग्रंथालयात संग्रहण केलं पाहिजे. विल्यम जोन्स यांनी तर युरोपात भारत विद्या नावाच्या अभ्यासक्रमावर आधारित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याकरता पुरस्कारही केला. त्याच्यातूनच, अर्थात चुकीची जरी असली तरी, आर्य वंशाची कल्पना पुढे आली. भारतीय परंपरा बायबल पेक्षा जुन्या नाहीत हे सिद्ध करण्याकरता सुद्धा वेगवेगळे सिद्धांत विकृत स्वरूपात त्याच्यातूनच निर्माण झाले. हेनरिक रॉथ या नावाच्या माणसाने काही संस्कृत ग्रंथांचं 1630 साली प्रथम लॅटिन भाषेत अनुवाद करायला सुरुवात केली. 1630-40 मध्ये त्याने प्रथमतः नीतिशतक ह्या भर्तृहरीच्या ग्रंथाचा अनुवाद केला, रघुवंशाचा अनुवाद केला. त्यानंतर वेदांतसार या नावाच्या ग्रंथाचा अनुवाद केला. या सर्व भाषांचे फ्रेंच भाषेत अनुवाद झाल्याबरोबरच फ्रान्समध्ये जणू काही एक चैतन्याची आणखी विद्वत्तेची नवीन लाट आली. पॅरिस विद्यापीठामध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम प्रथमतः सुरू झाला. संस्कृत भाषेची समृद्धता कळल्यानंतर केवळ रामायण, पंचतंत्र आणि महाभारतावरच हे लोक थांबले नाहीत, तर अनेक प्राचीन ग्रंथ, विशेषतः गणित, ज्योतिर्गणित, तत्वज्ञान यांचा अनुवाद करण्यावर आणि संग्रहण करण्यावर भर देण्यात येऊ लागला. आपल्याला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या अनेक दुर्मिळ पोथ्या संस्कृत भाषेत आहेत, त्यांच्या मूळ प्रती आज भारतात नाहीत, तर फ्रान्सच्या काही ग्रंथालयांमध्ये आहेत. संस्कृत भाषेचं अध्ययन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न सुरू झालेत. विशेषतः युरोपला भारत आणि इराणमधून संस्कृत भाषेचं महत्त्व कळू लागलं आणि त्यामुळे फ्रान्समध्ये भारत विद्या आणि संस्कृतचं अध्ययन करण्याकरता पॅरिस विद्यापीठात प्रथमतः एक विभागच सुरू करण्यात आला. त्यानंतर 1788 मध्ये एका संशोधनपर लेखमालेची, एका संशोधनपर पुस्तकाची, ग्रंथाची म्हणण्यापेक्षा मासिकाची सुरुवात झाली. त्याचं नाव होतं एशियाटिक जर्नल. आजही हे चालू आहे. 300 वर्ष जवळपास होत आली. ते विलक्षण लोकप्रिय झालं कारण या ग्रंथाच्या माध्यमातून अनेक संस्कृत ग्रंथ, त्याच्यावरच्या अनुवाद, त्याच्यावरची टिपणं, त्याच्यावरच्या टीका छापून होऊ लागल्या. जर्मन लोकही मागे नव्हते आणि त्यामुळे मग जर्मनीमध्ये आणि फ्रान्समध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये भारताच्या बद्दल, भारत विद्येबद्दल, भारताच्या शास्त्रांबद्दल, तत्वज्ञानाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानमाला होऊ लागल्यात आणि त्या फार लोकप्रिय झाल्यात. केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड ही विद्यापीठं त्यामध्ये आघाडीवर होती. युरोपियन विद्यापीठांनी तर या भाषेच्या अभ्यासाकरता, अध्ययनाकरता विशेष प्रयत्न केले. जर्मनमध्ये 1816 मध्ये संस्कृत अध्ययन केंद्र सुरू झालं एका विद्यापीठामध्ये. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजमध्ये जवळपास 1715 मध्येच सुरू झाली. त्यानंतर फ्रान्समध्ये 1803 मध्ये संस्कृतचा अभ्यास पॅरिस विद्यापीठातून सुरू झाला. हॉलंडमध्ये 1865 मध्ये, डेन्मार्कमध्ये 1665 मध्ये, फिनलँडमध्ये 1835 मध्ये आणि रशियामध्ये 1725 मध्ये. पण जरा कल्पना करा, ज्या काळात भारतामध्ये विद्यापीठं नव्हती, ज्या काळात भारतात औपचारिक स्वरूपाचं उच्च शिक्षण दिलं जात नव्हतं, त्या काळात तिथे उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी आणि संस्थांनी संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू करण्याकरता वेगवेगळे विभाग सुरू केले. ही गोष्ट निश्चितच विचार करण्यासारखी आहे. मॅक्स मुलर या थोर संस्कृत पंडिताबद्दल आपल्याला माहिती असेलच. 1846 साली मॅक्स मुलर हे ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सॅक्रेड बुक्स ऑफ ईस्ट या नावाची त्यांनी एक ग्रंथमालाच ईस्ट इंडिया कंपनीच्या साह्याने प्रकाशित केली. त्यानंतर सायन्स ऑफ लँग्वेज या नावाची व्याख्यानमाला त्यांनी दिली. त्यात त्यांनी प्रथमतः आर्य शब्दाचा वापर केला. परंतु आर्य हा वंश आहे, हे आपल्याकडून झालेली चुकी आहे हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि एक लक्षात घ्या की मॅक्स मुलर यांनी संस्कृत भाषेचं वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत गौरव केला आहे. आणि ते असं म्हणतात की जर आपल्याला पूर्वीची संस्कृती, पूर्वीचा इतिहास,
पूर्वीची विचारसरणी समजून घ्यायची असेल तर आपल्याला संस्कृत भाषेला पर्याय नाही, तिचा अभ्यास केलाच पाहिजे. जगातल्या अनेक महत्त्वपूर्ण विद्यापीठातून आज संस्कृत भाषेचं अध्ययन केलं जात आहे. आपण ज्या विद्यापीठांना अत्यंत अग्रेसर आणि महत्त्वाची मानतो अशा हार्वर्ड, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड सारखी विद्यापीठं यामध्ये अग्रेसर आहेत. जपानमध्ये तर सिलॅबरी सिस्टीम नावाची जी एक शिक्षण पद्धती आहे ती संस्कृतपासूनच निर्माण झाली आहे, हे त्या लोकांनी मान्य केलं आहे. सेंट जेम्स या लंडनमधल्या शाळेत संस्कृत भाषा वयाच्या 4थ्या वर्षापासून शिकवली जाते आणि अनेक प्रकारे या भाषेचा प्रचार करण्यावर जपानमध्ये, इंग्लंडमध्ये प्रयत्न केले जात आहेत. आज जर्मनीमध्ये जवळपास 14 विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेचे स्वरूपाचे अभ्यासक्रम आहेत. इंग्लंडमध्ये 21 विद्यापीठांमध्ये, फ्रान्समध्ये 13 विद्यापीठांमध्ये, बेल्जियममध्ये 12 विद्यापीठांमध्ये, तर अमेरिकेत 38 विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात आणि विद्यार्थी इतके जास्त आहेत की त्यांना प्रवेश नाकारावा लागतो. एक प्रकारे आपण या भाषेची लोकप्रियता इतर देशांमध्ये किती वाढत आहे याची आपल्याला जाणीव व्हायला हरकत नाही. श्री व्यास हुस्टन या नावाचे एक गृहस्थ आहे. आता त्यांचं नाव ह्युस्टन असंच आहे, पण ते स्वतःला व्यास हुस्टन असं म्हणतात. याचं कारण असं, ते म्हणतात आदी गुरु जर कोणी होते तर ते वेदव्यास होते. वेदव्यासांनी ज्या प्रकारे ज्ञानाचा प्रसार करण्याकरता प्रयत्न केला त्यातून व्यास नावाची परंपरा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी आपल्याला व्यास हे नाव लावून घेतलेलं आहे. त्यांनी संस्कृत भाषेचा अमेरिकन समाजामध्ये प्रचार प्रसार होण्याकरता अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी पतंजली योगशास्त्राचा वापर करून संस्कृत भाषा कशी सोपीपणे सहजपणे शिकवता येईल याच्याकरता नवीन पद्धती देखील सुरू केल्या आहेत आणि त्या आता कदाचित भारतात आपण वापरणार आहोत. व्यास हुस्टन हे अमेरिकन संस्कृत इन्स्टिट्यूट नावाच्या संस्थेचे संस्थापक आहेत आणि गेली जवळपास 30 वर्ष योग संस्कृत याचं अध्यापन ते करीत आहेत. हजारो अमेरिकन विद्यार्थ्यांना त्यांनी ही भाषा अत्यंत सोप्या पद्धती शिकवली आहे. त्यांच्या अनेक सीडीज सुद्धा आहेत. एवढंच काय, तर संस्कृत ॲटलॉस 1.0 या नावाचं त्यांनी एक नवीनच प्रकारचं सॉफ्टवेअर देखील तयार केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला संगणकाचा वापर करून संस्कृत भाषा शिकता येईल. एखाद्या अमेरिकन माणसाने या भाषेच्या प्रचाराकरता प्रयत्न केले आहेत ते आपल्याला अभिमानास्पद वाटत नाहीत का? संस्कृत भाषेमधल्या अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा अनुवाद विविध युरोपियन भाषांमध्ये झालेला आहे. शाकुंतल या ग्रंथाचा अनुवाद 1789 मध्ये झाला. हितोपदेश 1787 मध्ये, भगवद्गीता 1719 मध्ये, कालिदासाचा ऋतुसंहार 1792 मध्ये, मनुस्मृती 1734 मध्ये. हेनरिक रॉथ या नावाच्या माणसाने संस्कृतचं व्याकरण प्रथमतः फ्रेंच भाषेत दिलं, त्यानंतर त्याचे जर्मन आणि इतर भाषांमध्ये अनुवाद झाले. एच फ्रँक यांनी अँटिक्स ऑफ इंडियन तिबेट या नावाच्या ग्रंथाचा निर्मिती केली आणि तिबेट, नेपाळ आणि भारतात कशा कशा प्रकारच्या वेगवेगळ्या विद्वान परंपरा होत्या याच्यावर मोठा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. फ्रेडरिक शेगेल यांनी ऑन लँग्वेजेस अँड विजडम ऑफ इंडिया नावाचा एक 3 खंडांमधला अत्यंत अपूर्व असा ग्रंथ लिहिलेला आहे. आज आपण ज्याला मॅनेजमेंट असं म्हणतो, या शास्त्राचा अभ्यास करण्याकरता संस्कृत भाषेतील अनेक सिद्धांताचा वापर केला जातो. मॅनेजमेंटमध्ये एक पद्धत आहे की आधी कठीण भाग शिकायचा आणि त्यानंतर सोपा भाग. संस्कृत भाषेच्या सुद्धा रचना याच पद्धतीने झाली आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे फिलॉलॉजी, ध्वनिशास्त्राच्या किंवा भाषा ध्वनिशास्त्राचा अभ्यास करताना संस्कृत भाषेचा विशेषच उपयोग होत असतो, हे लक्षात घ्या. विलियम जोन्स या थोर माणसाबद्दल आता सांगितलं पाहिजे. सर जोन्स हे एक इंग्लिश भाषाविद होते. त्यांनी भारत विद्या म्हणजे ज्याला इंडॉलॉजी म्हणतात त्याचा पाया घातला. ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत या तिन्ही भाषांवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. त्या तिन्ही भाषांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पाय नावाचा सिद्धांत मांडला, प्रोटो इंडियन लँग्वेजेस, आणि त्यांचा असं अनुमान होतं की या तिन्ही भाषा एकाच भाषा वंशातून निर्माण झाल्या आहेत आणि त्यातूनच युरोपामध्ये संस्कृत भाषेच्या अभ्यासाला चालना मिळाली. आज लॅटिन आणि ग्रीक भाषा संपलेल्या आहेत, कोणीही त्याचा वापर करत नाही, परंतु संस्कृत अजूनही चलनात आहे. विशेषतः भारतामध्ये अनेक लोक असे आहेत की ते संस्कृत सहजपणे बोलतात. विदेशात संस्कृतचा अभ्यास करणारे बोलणारे अनेक लोक आहेत. संस्कृत भारती या संस्थेने 70,000 पेक्षा अधिक शिक्षकांना संस्कृत कसं शिकवावं, संस्कृतचा अभ्यास कसा करावा याच्याकरता प्रशिक्षित सुद्धा केलेला आहे. सर विलियम जोन्स यांनी कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीमध्ये 1786 मध्ये जे व्याख्यान दिलं होतं त्यात त्यांनी पहिल्यांदा या पाय सिद्धांताचा पाया घातला होता. मग आता संस्कृत भाषेचा आपण गौरव करतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच संस्कृत भाषेचा गौरव दिवस साजरा आपण केला, संस्कृत भाषा दिन म्हणून. या भाषेला कामधेनू मानलं जातं कारण अनेक भाषांची ती जननी आहे. या भाषेपाशी केवळ अध्यात्मक विषयक साहित्य नाही आहे, तर शास्त्रांचं, विज्ञानाचं विलक्षण मोठं भांडार आहे. या देशाच्या संस्कृतीचा आधारच ही भाषा आहे. कला, साहित्य, संस्कृती जर समजून घ्यायची असेल तर या भाषेला पर्याय नाही. गणित शास्त्राच्या मध्ये तुम्हाला आता एक उदाहरण सांगायचं आहे मला. शुल्बसूत्र नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे. आपण ज्या आधुनिक गणिताच्या सिद्धांतांची चर्चा आजकाल करतो
अशा बीजगणितातल्या आणि इतर अनेक गणितीय अभ्यास शाखांमधल्या सूत्रांचा विचार या पुस्तकात झाला आहे. आणि हे पुस्तक 4 भागांमध्ये आहे. बौधायन, मानव, आपस्तंभ आणि कात्यायन. पायथागोरसच्या सिद्धांताचा निर्मिती या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा ग्रंथ पायथागोरसपेक्षा 300 वर्ष अगोदर जुना आहे. अनेक गणितीय सूत्रांचा याच्यामध्ये उल्लेख आहे. अनेक भारतीय शास्त्रज्ञ यांनी संस्कृतमध्येच लिखाण केलं आहे. भारतीय प्राचीन विद्वानांनी संस्कृत भाषेला वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये समृद्ध केलेलं आहे. याच्याबद्दलचा एक श्लोक माझ्या लक्षात आहे, तो तुम्हाला सांगू इच्छितो. वैज्ञानिकाश्च कपिला कणादा सुश्रुतस्तथा चरको भास्कराचार्यो वराह मिहिर सुधी नागार्जुनो भरद्वाज आर्यभट्टो वसुर्बुधा ध्येयो व्यंकटरामश्च दिशा रामानुजा. लक्षात घ्या, कितीतरी विद्वानांनी, कितीतरी शास्त्रज्ञांनी, कितीतरी विचारवंतांनी, त्यात नागार्जुन आहे, भास्कर आहे, सुश्रुत आहे, कपिल आहे, कणाद आहे, आर्यभट्ट आहे, व्यंकटरामन आहे. या सर्वांनीच ही भाषा समृद्ध केली आहे. शंकराचार्य, मध्वाचार्य यांची परंपरा तर फारच मोठी आहे. मग या भाषेमध्ये साहित्याची कमतरता असेल, शब्दसंग्रहाची, भाषा लालित्याची कमतरता असेल असं मानण्याचं काही एक कारण नाही. वेदांग ज्योतिष्य नावाचं शास्त्र तर या भाषेने संस्कृत भाषेने विलक्षण समृद्ध केलं आहे. अनेक सिद्धांत या संस्कृत भाषेत वेदांग ज्योतिषाबद्दल आहे. विश्वाची रचना आणि गतीबद्दल देखील वेगवेगळे सिद्धांत आहेत. आज आपण ज्याला संगणकाची भाषा म्हणतो अशा भाषेबद्दल संस्कृत भाषेतले काही सिद्धांत विलक्षण उपयुक्त आहेत. जर आपल्याला याची अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर कदाचित आपण यूट्यूबवर संस्कृतम नावाचं एक प्रकल्प पाहायला आम्हाला मिळेल. त्यामध्ये संस्कृत भाषेचा गणितामध्ये, व्याकरणामध्ये, ज्योतिर्गणितामध्ये कशा कशा प्रकारे उपयोग झाला आहे याच्याबद्दलचा हा प्रकल्प आहे. प्रोजेक्ट शिवोम या नावाने हा प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकारे विद्वानांनी सादर केला आहे. काही महान संस्थांमधल्या प्राध्यापकांनी यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. आपण जर हा यूट्यूबवरचा कार्यक्रम पाहिला तर आपण कदाचित चकितच व्हाल की ही भाषा एवढी समृद्ध आहे. अनेक नवीन प्रकारच्या सिद्धांतांची, मग ते रोबोटिक्समधले असतील, मशीन लँग्वेजमधले असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, यांचा आधार आपल्याला संस्कृत भाषेत शोधता येतो. मग याचाच आधार घेऊन आपण हे विषय अधिक पुढे नेऊ शकत नाही का, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. वैद्यक शास्त्रात तर संस्कृत भाषेसारखं समृद्ध साहित्य इतर कुठल्याही भाषेत मिळणार नाही. सुश्रुत असेल, चरक असेल, भारद्वाज असेल, अनेक विद्वानांनी वेगवेगळे ग्रंथ या भाषेत आयुर्वेदाच्या संदर्भात लिहिले आहेत. कितीतरी ग्रंथ आपण अजून पाहिलेच नाही आहेत. आत्रेयांचे काही ग्रंथ आपल्याला आजही उपलब्ध नाहीत. मग ह्या ग्रंथांचा शोध घेऊन त्यातल्या सिद्धांतांचा अभ्यास करणं या भाषेचा गौरव करणंच नाही आहे, तर आपल्याला स्वतःलाच आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्री भाष्यम या नावाचे एक महान लेखक होऊन गेले. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द वंडर दॅट वॉज इंडिया. त्यांच्या मते संस्कृत भाषेचं व्याकरणच केवळ शास्त्रशुद्ध नाही, तर स्वर आणि व्यंजनांची रचना इतकी विलक्षण पद्धतीने केली आहे की त्यामुळे ध्वनिशास्त्र नावाची एका वेगळ्या शास्त्राचीच आपल्या सगळ्या जगाला देणगी मिळाली आहे. श्री भाष्यम यांनी अनेक पुरावे देऊन भारताचं वैभव, विशेषतः संस्कृत भाषा आणि भारतीय परंपरांचं, शास्त्रांचं वैभव सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण लक्षात घेण्यासारखं आहे. श्री नानी पालखीवाला यांनी काय म्हटलं आहे हे आता सांगणं आवश्यक आहे. गेल्या शतकातले एक महान विधिज्ञ, विलक्षण प्रख्यात विद्वान, लेखक आणि घटनातज्ञ श्री नानी पालखीवाला असं म्हणतात, इंडिया इज लाईक ए डॉंकी कॅरिंग ए सॅक ऑफ गोल्ड. द डॉंकी डझंट नो व्हॉट इट इज कॅरिंग, बट इट इज कंटेंट टू गो अलॉंग विथ द लोड ऑन इट्स बॅक. मला या वाक्याचा अनुवाद करायची इच्छा नाही आहे. त्यांना कोणाला इंग्रजी समजत असेल त्यांच्या लक्षात येईल की एखाद्या माणसाने आपल्या देशाच्या समृद्ध परंपरा ज्या देशातल्या समाजाला कळत नाही त्याबद्दल किती विषादपूर्ण वाक्य किंवा विधान करावं. चीनमधल्या जिन लियान या नावाच्या एका गृहस्थाला 2019 साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांनी चिनी भाषेमध्ये वेद, रामायणाचा अनुवाद केला. संस्कृत भाषेचं अध्यापन आणि अध्ययन करण्यासाठी त्यांनी जवळपास 24 वेगवेगळ्या विद्यापीठांमधून वेगवेगळे अभ्यासक्रम चीनमध्ये सुरू केले आहेत. एखाद्या परक्या देशामध्ये संस्कृत भाषेचा असा प्रचार करण्याकरता मनपूर्वक प्रयत्न करणारे हे विद्वान, त्यांचा गौरव आपल्या देशाने केला. यावरून आपल्याला या भाषेचं वैभव आणि या विद्वानाची योग्यता लक्षात आलीच असेल. गलिरिया अरिरिया या नावाच्या एका संस्कृत पंडितेचाही इथे उल्लेख केला पाहिजे. त्या ब्राझील नावाच्या देशातल्या आहेत. त्यांना 2020 साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण ब्राझीलमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि संस्कृत ग्रंथांचा अनुवाद करण्याकरता त्यांनी संस्कृत विद्या मंदिराची स्थापना केली. एवढंच नव्हे तर वेदशास्त्र आणि विविध प्रकारच्या संस्कृत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची एक मोठी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. एखाद्या परक्या देशातल्या स्त्रीनी आपलं जीवन सर्वस्व या भाषेच्या वैभवाकरता वाहिलेलं आहे. यावरून या भाषेची थोरवी आपल्या लक्षात यायला हवी. आपल्याला एका महान व्यक्तीचा आता परिचय करून दिला पाहिजे. त्यांचं नाव वेदमूर्ती पंडित श्रीपाद दामोदर सातवडेकर. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी 1886 पासून कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
वलसाड जिल्ह्यातल्या पारडी नावाच्या गावात, एक छोट्याशा गावामध्ये त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि संस्कृत भाषा लोकांनी सहजपणे शिकावी याच्याकरता संस्कृत स्वयं शिक्षक या नावाच्या 24 ग्रंथांची रचना केली. त्या माध्यमातून लहान मुलांना अगदी सहजपणे संस्कृत शिकता येईल आणि हे 24 भाग कंठस्थ केल्यानंतर त्यांना संस्कृत भाषेचा परिपूर्ण परिचय होईल याकरता त्यांनी अथक प्रयत्न केले. हजारो विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्यांनी संस्कृत भाषेची माहिती देण्याकरता, तिचा प्रचार करण्याकरता आयुष्य वापरलं. अनेक संस्कृत ग्रंथांचा हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये अनुवाद केला. अनेक संस्कृत ग्रंथ सहजपणे लोकांना उपलब्ध व्हावे, जे दुर्मिळ ग्रंथ आहेत ते उपलब्ध व्हावे याकरता अथक प्रयत्न केले. आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या महान कार्याची नेमकी योग्यता जाणली आणि त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार 1968 साली दिलेला आहे. संस्कृत भाषेच्या प्रचाराकरता आणि पुरस्काराकरता भारत सरकारने 2016 पासून अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. भारतातल्या अनेक योग्य कवींना, विद्वानांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देण्यात येत आहेत. चामू कृष्ण शास्त्री या माणसांनी तर संस्कृत संवादाची चळवळच सुरू केली आहे. आपण माझ्याशी 10 मिनिटं का होईना संस्कृत बोला, 10 वाक्य संस्कृत बोला, मी तुम्हाला शिकवतो, असा एक मनाचा वसा घेऊनच हे पुढे निघाले. हजारो लोकांना आपण सहजपणे संस्कृत बोलू शकतो, संस्कृत बोलण्याचा सराव करणं सोपं आहे हे पटवून देण्याकरता त्यांनी एक मोठी चळवळ निर्माण केली. आज अनेक कार्यकर्ते या संस्कृत भाषा प्रचाराकरता, संवादाकरता प्रयत्न करीत आहेत. अधिराज मिश्र नावाचे एक कवी आहेत, त्यांनी संस्कृतने नवीन नाटकं, काव्य यांची निर्मिती केली आहे. या दोघांनाही पद्म पुरस्कार मिळालेला आहे. अनेक ख्रिस्ती विद्वानांनी संस्कृत ग्रंथ निर्माण केले, हे लक्षात घेतलं पाहिजे. ख्रिस्त धर्माचा भारतात प्रभाव वाढावा, प्रचार व्हावा, विशेषतः दक्षिण भारतात प्रचार व्हावा. दक्षिण भारतात संस्कृत प्रचार जास्त आहे हे लक्षात आल्यानंतर जॉन मुईर यांनी येशू महात्म्य या नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. पौल चरित्र नावाचा ग्रंथ संस्कृत लिहिला. विल्यम मिल यांनी येशू उत्पत्ती पर्व, पुत्राभिषेक पर्व या नावाचे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले. आय.सी. चाको या नावाच्या माणसांनी ख्रिस्त सहस्त्रनाम नावाचं स्तोत्र लिहिलं. वलांतीन नावाच्या माणसांनी ख्रिस्त धर्म कौमुदी नावाचं एक महाकाव्य लिहिलं. संपूर्ण बायबलचा संस्कृत भाषेत अनुवाद करून त्या माध्यमातून ख्रिस्त धर्माचा प्रचार करण्याकरता एका ख्रिस्त धर्मगुरूंनी, गेल नावाच्या धर्मगुरूंनी विलक्षण प्रयत्न केले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. आता संस्कृतची परिस्थिती काही फार समाधानकारक आहे असं नाही, परंतु असं असून सुद्धा संस्कृत भाषेत अनेक वर्तमानपत्र आजही निघत आहेत. संस्कृत पंडित श्री वरदराज यांनी 1970 साली सुधर्म नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं. तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं, हे चालणार नाही आहे, कोण वाचतंय संस्कृत. पण त्यांनी आपला निश्चय, आपलं धैर्य सोडलं नाही. आज 50 वर्ष झालं हे वर्तमानपत्र सहजपणे चालू आहे. दक्षिण भारतातले अनेक लोक हे वर्तमानपत्र वाचतात. जिद्द आणि संयमाच्या माध्यमातून हे एकच वर्तमानपत्र सुरू झालं असं नाही, त्यानंतर अनेक वर्तमानपत्र संस्कृत भाषेत सुरू झाली. श्री वरदराज यांचा उल्लेख आणखीन एका गोष्टीकरता करायला पाहिजे. रेडिओवरून संस्कृत भाषेत वार्तापत्र आपण वाचलं पाहिजे, लोकांना दिलं पाहिजे. त्याच्यामुळे संस्कृत भाषा लोकांच्या कानावर पडेल याच्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि ते तत्कालीन भारताचे नभोवाणी मंत्री आणि नंतरचे प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल यांना भेटले, त्यांना प्रार्थना केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1974 सालापासून आकाशवाणीवर दररोज संस्कृत वार्तापत्र प्रसारित होत असतं. आणि अशा प्रकारची ही भाषा अत्यंत थोर आहे. संस्कृत भाषेच्या थोरवीबद्दल एक श्लोक तुम्हाला मी सांगू इच्छितो. एक सुभाषित आहे. पृथ्वीव्याम त्रीणी रत्नानी जलमंदम सुभाषितम मूढै पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधी येते. जगात 3च चांगल्या गोष्टी आहेत, 3च रत्न आहेत, अन्न, पाणी आणि सुविचार, सुभाषित. मूर्खांना मात्र दगडच रत्न वाटतात. भाषेचा, सुविचारांचा गौरव करणारा हा श्लोक निश्चितच मननीय आहे. मित्रो, ही भाषा आपण शिकायला काय हरकत आहे? आपण इतर अनेक भाषा शिकतो, आपण फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, त्याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटतो. आपल्याला इंग्रजी शिकतो, आपण इंग्रजीत बोलतो, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. भाषा कोणतीही असो, ती शिकणं चांगलंच आहे. कोणत्याही भाषेचा दुस्वास करणं किंवा ही भाषा त्या भाषेपेक्षा कमी किंवा हलक्या दर्जाची असं मानणं गैरच आहे. मग ती इंग्रजी असो, संस्कृत असो अथवा मराठी. भाषेकडे आपण भाषा म्हणूनच पाहायला पाहिजे. नवीन विचार शिकण्याकरता, नवीन ग्रंथ वाचण्याकरता, आपले विचार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याकरता भाषेचा आपण वापर करतो. एक प्रकारे ती आपली आईच आहे की जी आपल्याला बोलायला शिकवते, आपले विचार व्यक्त करायला शिकवते. मग आपल्या देशातल्या एका प्राचीन समृद्ध अशा भाषेचा अभ्यास, केवळ ती भाषा कठीण आहे, ती मला जमणार नाही किंवा त्याचा मला उपयोग नाही असा दुस्वास करून आपण जर शिकत नसू, तिला एखाद्या धर्माशी, एखाद्या संस्कृतीशी जोडून तिची व्याप्ती संकुचित करत असू, तर आपण चूक करीत आहोत. भाषेबद्दल अशा प्रकारचा दुराग्रह ठेवणं, विशेषतः संस्कृत भाषेबद्दल, हा आपण स्वतःचा केलेला अपमान आहे. आपल्या भाषेत, आपल्या देशात असणाऱ्या एका महान संस्कृत भाषेसारख्या साहित्य प्रधान आणि साहित्याने
विनटलेल्या भाषेच्या बद्दल एवढी उदासीनता आपल्याला खचितच शोभणारी नाही. तिला एखाद्या धर्माशी जातीशी न जोडता तिच्या समृद्ध संग्रहाकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन आपण दाखवायला काय हरकत आहे? भाषा शिकल्याने माणूस कमी लहान होत नाही, माणसाची वृत्ती संकुचित होत नाही, उलट अधिक विस्तृत, अधिक व्यापक होते. आपल्या विचारांना अधिक मोठं आणि चांगलं व्यासपीठ मिळू शकतं. मग या उदार दृष्टिकोनातून जर आपण संस्कृत भाषेकडे पाहिलं तर ही भाषा खचितच आपल्याला शिकावीशी वाटेल. तसा आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आजही जर कोणी डिओलिंगो सारख्या एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करून जर संस्कृत भाषेचा प्रचार करणार असेल तर त्याचा निश्चितच समाजाला, देशाला, जगाला उपयोग होणार आहे. आपल्यापैकी कोणीतरी असा प्रयत्न करावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.